नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल गुलाबराव सातकर, अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका। काल परवा भारतीय जनता पार्टीची लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली। महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर असलेला धनगर समाज म्हटलं जातं, 2 नंबरला धनगर समाज आहे, परंतु ती जी भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये एकही धनगर समाजाचा उमेदवार दिला गेला नाही। म्हणजे पूर्णपणे धनगर समाजाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने डावललेलं दिसतंय। म्हणजे पाठीमागे त्यांनी काल काय केलं की अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं। ठीक आहे, त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करेन, परंतु नामांतरण करून आमची प्रगती होणार आहे का? म्हणजे त्याला काय म्हणतात, मराठीत ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे बघा, हुल दाखवून पातेलं पळवून नेलं। म्हणजे तुम्ही नामांतरणाचं गाजर दाखवलं आणि एकाही धनगर उमेदवाराला तुम्ही लोकसभेला उमेदवारी दिली नाही। मग मला सांगा, नुसतं नामांतरण करून आमची प्रगती होणार आहे का? आम्हाला आरक्षण मिळणार आहे का? जर आम्हाला एखादा लोकप्रतिनिधी तुम्ही उमेदवारी दिली असती आणि तो व्यक्ती जर संसद भवनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तिथं गेला असता तर त्यांनी आमची बाजू मांडली असते, आरक्षणासंदर्भात तिथं बाजू मांडली असते। बघ, हे सांगायची वेळ का आली? तुम्ही तर काय आमची बाजू मांडत नाही। अहो, तुम्ही साधं आम्ही उपोषणाला बसलो तर तुम्ही आमच्याकडे फिरकायला देखील तयार नाही। पाठीमागच्या दिवाळीमध्ये बारामतीमध्ये आमचे सहकारी चंद्रकांत वाघमोडे 13 दिवस आमरण उपोषणाला बसले। इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, हे दिवाळी गोडधोड करत होते, किल्ल्यांची स्पर्धा आयोजित केली होती, किल्ले पाहायला गेले होते, परंतु 13 दिवसामध्ये त्यांना उपोषण स्थळी येऊन भेट देण्याची त्यांची साधी इच्छा देखील झाली नाही। एवढा तुम्ही धनगर समाजाचा द्वेष करता। आज इथल्या लोकप्रतिनिधीने बारामतीमध्ये 7 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या आणि आमचा बांधव त्या दिवशी 13 दिवस उपोषणाला बसला, तुम्हाला तिथं फिरकायला वेळ मिळाला नाही। परंतु आज ज्यावेळेस तुमच्यावरती वेळ आली त्यावेळेस तुम्ही 7-7, 8-8 ठिकाणी एका दिवसामध्ये सभा घेताय। म्हणजे तुम्ही किती द्वेष करताय? तर माझं एक तुम्हाला सांगणं आहे, येणाऱ्या काळात आमचा समाज देखील हुशार झालेला आहे। अहो, हजारो मेंढरांच्या कळपामधून आपलं मेंढरू ओळखणारा आमचा समाज आहे। ह्या वेळेस आम्ही देखील आमचं मेंढरू ओळखू आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम ह्या 2024च्या लोकसभेला करू। धन्यवाद।